पुण्यातले रस्ते म्हणजे नेहमीच वर्दळ, गजबज आणि ट्रॅफिक जाम. मात्र दिवाळीत पुण्यातल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय. कारण बरेचसे पुणेकर दिवाळीनिमित्त आपापल्या गावी गेल्यानं रस्त्यावरची वाहतूक कमी झाली आहे. विशेष म्हणजे बाहेरून पुण्यात येणाऱ्यांवर पुणेकर आपल्या सवयीनुसार नेहमीच चिडतात. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होते अशी तक्रार करतात. पण आता दिवाळीतील 4 दिवस पुणेकरांना त्यांच्या स्वभावानुसार निवांत प्रवास करता येणार. सध्या पुण्यातील रस्ते मोकळे झाले आहेत. पुण्यातील रस्त्यावर आज कुठेही ट्रॅफिक दिसत नाहीये. तर आणि याचाच जंगली महाराज रोडवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी. पुण्यातल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो म्हणजे उठा उठा दिवाळी आली, पुण्यातले बाहेरचे लोक आपल्या गावी जाण्याची वेळ झाली. म्हणजे हे गमतीकर जे अस्सल पुणेकर आहेत, जे मूळचे ओरिजिनल पुणेकर, हे नेहमी बाहेरच्या लोकांना जे नोकरधंद्यानिमित्त पुण्याला येतात त्यांना अशा पद्धतीने ते हेटाळणी करतच असतात. त्यात नवीन काय नाही, पुणेकरांना ते पहिल्यापासून सवय आहे. पण त्याचंच वास्तव काय आहे, म्हणजे खरं तर असं म्हणतात की मुंबईत गणपतीच्या काळात चाकरमानी गावाला जातात, कोकणात जातात, आणि पुण्यातले जे बाहेरचे लोक आहेत पोटपाण्यानिमित्त म्हणजे नोकरी धंद्यानिमित्त पुण्यात राहिलेली मंडळी दिवाळीला आपापल्या गावाला जातात. म्हणून हे रस्ते बघा, अगदी कोरोना काळात जसे रिकामे होते तसे हे रस्ते, म्हणजे आज तर किमान तुरळक एखादं वाहन दिसते, पण उद्या परवा अक्षरशः रस्ते पूर्ण मोकळे असणार आहेत. आणि ह्या रस्त्यांना जे नेहमी ट्रॅफिक जॅमची समस्या असते पुण्याच्या रस्त्यावरती, हे श्वास मोकळा घ्यायला मिळणार आहे पुणेकरांच्या रस्त्यांना. हे पुढचे 4-5 दिवस तरी दिवाळीच्या निमित्ताने का होईना. म्हणूनच पुणेकर जे अस्सल पुणेकर आहे हे या निमित्ताने असे रील्स व्हायरल करणार आणि बाहेरच्या लोकांना अशाच पद्धतीने ज्याला आपण म्हणतो उचकावणार. ही पद्धत आता गेली 2-3 वर्षे सुरू झाली. त्याचाच एक प्रत्यय आपल्याला इथं पाहायला मिळाला. म्हणून आवर्जून एक वेगळी बातमी खास पुणेकरांसाठी घेऊन आलो की दिवाळी आली, त्यामुळे रस्ते आता मोकळे आहेत, तुम्ही फिरायला आरामशीर बाहेर पडू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.